श्री गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नम. नामधारक विनवी सिद्धासी कथा सांगितली आम्हासी. म्लेच्छ राजे श्री गुरुसी होते नगरासी नेले. तेथोन आले गानगा भुवना पुढील वर्तल्या निरूपणा. सांगा स्वामी कृपा घणा गुरुचरित्र आम्हासी. सिद्ध म्हणे ऐकवस्ता कथा असे अति विशेषा. ऐकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्य पाविजे. राजाची भेट घेऊन श्री गुरु आले गानगा भुवनी. योजना करीती आपुल्या मनी गुप्त राहावे म्हणून या. प्रगट झालो बहुवसी राजा आला भेटीसी. उपजली भक्ती म्लेच्छासी नाना जाती येतील. म्हणून आता गुप्त व्हावे लोकमते निघून जावे. पर्वत यात्रा म्हणून भावे निघाले श्री गुरु परियेसी. गुप्त राहिले गाणगापुरी प्रगट दाविले लोकाचारी. निघाले स्वामी पर्वतगिरी शिष्यासहित अवधारा. भक्तजन बोळवीत चिंता करीत अत्यंत. श्री गुरु संबोखिती समस्त राहावविती अति प्रीतीने. दुःख करीती सकळ जन लागताती श्री गुरु चरण. स्वामी आम्हा ते सोडून केवी जाता येती राया. भक्तजनांची तू कामधेनू आम्ही बाळक अज्ञानू. होतासी आम्हा निधानू सोडून जाता श्री गुरु. नित्य तुझे करिता दर्शन दुरिते जाती निरसून. जी जी कामना इच्छी मन त्वरित पावे स्वामिया. बाळका ते सोडून माता केवी जाय अव्हेरिता. तू आमुचा माता पिता नको अव्हेरू म्हणता ती. ऐकोणी नाना परी विनंती हासते झाले श्री गुरुमूर्ती. संबोखिती अति प्रीती न करा चिंता म्हणून. आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी. व सोमाध्यांनी मठधामी गुप्त रूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांते प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्या धर्मी बोल करीतो श्रीशैल यात्रा. प्रातःस्नान कृष्णा तीरी पंचनदी वृक्ष औदुंबरी. अनुष्ठाना बिंदू क्षेत्री माध्यान्नी येतो भीमा तटी. अमरजा संगमी स्नान करोनी पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतकरणी म्हणून सांगती श्री गुरु. ऐसे सांगती समस्तांसी संदेह न करावा धरावा मानसी. गानगा भुवनी अहर्निशी असो आम्ही त्रिवाचा. जे जे जन भक्ती करीती त्यासी आमुची अति प्रीती. मन कामना पावती सिद्ध वाक्य असे आमुचे. अश्वत्थ नव्हे कल्पवृक्ष संगमी असे प्रत्यक्ष. तुमच्या मनी जे अपेक्ष त्वरित होय पूजिता. कल्पवृक्षाते पूजोनी मग यावे आमुचे स्थानी. पादुका ठेवितो निर्गुणी पूजा करा मनोभावे. विघ्नहर चिंतामणी त्याते पूजिता एकमनी. चिंतिले फळ तक्षणी लाभे तुम्हा अवधारा. समस्त विघ्नांचा अंतक पूजा तुम्ही विनायक. अष्टतीर्थे असती विशेख आचरावी मनोभावे. संतोषकारक आम्हा प्रति त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती त्वरित होय अवधारा. ऐसे सांगुनी तयांसी निघाले स्वामी परियेसी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित पायंते. चिंतित निघती मठांत तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रयमूर्ती. यासी म्हणती जे नर ते पावती यमपुर. सत्य बोलिले निर्धार न कळे महिमा आम्हासी. सवेची पाहता न दिसे कोणी प्रेमळ भक्त देखती नयनी. या परी गोप्य रूप धरोनी राहिले श्री गुरु मठांत. दृष्टांत दाखविला भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियेसा. शिष्यांते निरोपिती अवधारा. पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे असे पैल तीरा ऐक्य होऊ मल्लिकार्जुनी. निरोप देता श्री गुरुमूर्ती आणिली पुष्पे शेवंती. कुमुदे कल्लारे मालती कर्दळी पर्णे वेष्टोणी. आसन केले अति विचित्र घातले गंगे मध्ये पात्र. शिष्या सांगती वेग वक्र जावे तुम्ही गृहासी. दुःख करीत येत सकळी यांसी सांगती श्री गुरु चंद्रमौळी. गानगा ग्रामी असो जवळी भावन धरावा दुजा तुम्ही. लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो. भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी. ऐसे भक्ता संबोखोणी उठले श्री गुरु तेथोनी. पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तांसी. कन्यागती बृहस्पती बहुधान्य संवत्सरी ख्याती. सूर्य चाले उत्तर दिगंती संक्रांती कुंभ परियेसा. शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी. शुक्रवारी पुण्य दिवसी श्री गुरु बैसले निजानंदी.
श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निज मठासी पावता खूण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवितो येतील पुष्पे जाती शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंड रीती लक्ष्मी वसो तुम्हा घरी आणिक सांगेन एक खूण गायनी करी जो माझे स्मरण त्याचे तर घरी असे जाण गायन प्रीती आम्हासी नित्य जे जन गायन करीती त्यावरी माझी अति प्रीती तयांचे घरी अखंडिती आपण असो अवधारा व्याधी न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दूरी पुत्र पौत्र स्त्रिया करी शतायुषी नांदतील ऐकतील चरित्र माझे जरी वाचतील नर निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा म्हणंत ऐसे सांगुनी भक्तांसी श्री गुरु जहाले अद्रशी चिंता करीती बहुवशी अवलोकिती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी पातले नावे कर तीही सांगितला विचार श्री गुरु आम्ही देखिले शिष्यवर्गासी मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैलतीर तेथे देखिले मुनीश्वर संन्यास वेश दंड हाती नामे श्री नरसिंह सरस्वती निरोप दिला आम्हा प्रती तुम्हा सांगा म्हणोनी आम्हास आज्ञापिती मुनी आपण जातो कर्दळीवनी सदा वसो गानगा भुवनी ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात असता श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपुल्या स्थानासी सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्य काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा ऐसे सांगती नावे कर समस्त राहिले स्थिर हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पाहती इतुकिया अवसरी आली प्रसाद पुष्पेचारी मुख्य शिष्ये प्रीती करी काढोनी घेतली अवधारा नामधारक म्हणे सिद्धासी मुख्य शिष्य कोण उपदेशी विस्तारोनी आम्हासी पुष्पे कोणा लाभली सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरु नायका असती गाणगापुरी ऐका गेले शिष्य आश्रम घेती संन्यासी त्यांसी पाठविले तीर्थासी तयांची नामे परियेसी सांगे नायका विस्तारुण बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमी गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वताप्रत चौथा होतो आपण साखरे नाम सायनदेव कवीश्वर युग्मे पूर्वपा भाव नंदी नामे नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तीज पुष्पे मज पूजन म्हणून पुष्पे दाखविती ऐसा श्री गुरुचा महिमा सांगतसे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता श्री गुरु चरित्र कामधेनू सांगितले तूज विस्तारोणू दुःख दरिद्र गेले पळोनू ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री गुरु चरित्र श्रवणी कीर्तनी अति पवित्र सुखे नांदती पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जाण धर्म अर्थ काम मोक्ष तयासी लाभे प्रत्यक्ष महा आनंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्व सिद्धी ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळाभिष्ट लादले तात्कालिक अवधारा म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरु चरित्र अति मनोहर ऐकता पावती पैल पार संसार सागरा तरोनिया श्री गुरु चरित्र ऐकता सकळाभिष्टे तत्वता लाधती म्हणून समजता ऐका ना म्हणे नामधारक अमृताची असे माथणी स्वीकारिता भाविक जनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी पुत्र पौत्रा ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्विध पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतयांसी करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभिष्टे साधती मुख्य भाव कारण प्रेमे करिता श्रवण पठण निज ध्यास आणि मनन प्रेमे करोनी साधिजे श्री नरसिंह सरस्वती शंकर त्याचे चरणी अर्पण सागर त्याचे जी प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी शुद्ध वस्त्री शुद्ध मणी नित्य पूजा करोणी ग्रंथ गृहा माझी ठेवावा इति श्री गुरु चरित्रामृत सिद्धनाम धारक संवाद अमृत गुरु समाधी नाम विख्यात 1पंचाशत्तम अध्याय इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनाम धारक संवादे श्री गुरु समाधी गमन नाम 1पंचाशत्तमोऽध्याय
श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु.